नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महापालिका दवाखाने महागणार, सेवा शुल्कात वाढ करून उत्पन्न वाढवण्याचा आरोग्य विभागाचा मानस. कोल्हापूर महापालिकेची आरोग्य सेवा शुल्क वाढीच्या दिशेने पावले. कोल्हापूर शहरातील नागरिकांना कमी दरात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने आता सेवा शुल्कमध्ये 10% वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून विविध वैद्यकीय सेवांचे शुल्क कायम असताना औषधे, यंत्रसामुग्री, देखभाल खर्चात मोठी वाढ झाल्याने ही दरवाढ योग्य विभागाने सुचवली आहे. परंतु या प्रस्तावावर नगरसेवक काय भूमिका घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागून राहिलं आहे. महापालिकेच्या माध्यमातून शहरात 3 प्रमुख रुग्णालय आणि 11 प्राथमिक नागरी आरोग्य सुविधा केंद्रे तसेच 2 फिजिओथेरपी सेंटर चालवले जात आहेत. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिक उपचार घेतात. महापालिकेच्या वतीनं महापालिका आरोग्य सेवा अल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वसामान्य आर्थिकदृष्ट्या दुर्लभ घटकांसाठी मोठा आधार ठरली आहे. महापालिकेच्या दवाखान्यामध्ये एक्स-रे, रक्त तपासणी, सोनोग्राफी, विविध चाचण्या, ECG तसेच रुग्णालयात ॲडमिट असणाऱ्या रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव आहे. अनेक सेवांचे दर गेल्या कित्येक वर्षापासून बदललेले नाहीत. मात्र या काळात वैद्यकीय साहित्याचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे आर्थिक ताण पडत आहे. दरवाढीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात काही प्रमाणात वाढ होईल आणि त्यातून रुग्णालयामध्ये अधिक सुविधा, अद्ययावत उपकरणे व औषध साठा उपलब्ध करण्यास मदत होणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलं. सुचवण्यात आलेली वाढ देखील जास्त नाही. साधारणपणे सर्व सेवा शुल्कात साधारणपणे 10% वाढ सुचवण्यात आली आहे. विसरू नका आणि रहा अपडेट.